नमस्कार मंडळी. श्रावण महिना चालू झाला आहे आणि आपला सगळ्यांचा आवडता सण नागपंचमी येत आहे. आमच्याकडे नागपंचमीला कोकणामध्ये पातोळ्या बनवतात. तुमच्याकडे काय बनवतात तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. ओल्या नारळाचा किस, त्याच्यानंतर मीठ, तांदळाची पिठी, तूप, जायफळ, वेलची, गूळ हा सर्व पदार्थ मी तयार केलेले आहेत आणि छान असं त्याचं सारण मी तयार करत आहे. खोबरं छान खरपूस भाजून घेतलेलं आहे, नंतर गूळ वगैरे टाकून छान सारण तयार करून घेतले आणि इथे उकड काढण्यासाठी मी पाणी उकळून घेतले. त्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे, त्याच्यानंतर तूप टाकलेलं आहे आणि तांदळाची पिठी ॲड केलेली आहे. बघू शकता छान अशा मी पातोळ्या तयार करत आहे आणि ह्या हळदीच्या पानावर करतात, कारण हळदीच्या पानाचा सुगंध खूप सुंदर असा ह्या पातोळ्यांना येतो. घरभर दिवसभर आज हळदीच्या पानाचा सुगंध येत आहे. छान अशा पातोळ्या वगैरे भरून घेतल्या आणि उखडण्यासाठी ठेवलेल्या आहेत. ह्या चवीला खूप सुंदर लागतात. तुम्हीही ट्राय करू शकता. आणि बरं का, पातोळ्या खाताना छान अशी तुपाची धार सोडायची आणि मग खायच्या. चला तर मग पुन्हा भेटू.